प्रत्येक समोरचा व्यक्ती तोला मोलाची व्यक्ती आहे. म्हणून कोणाचंही व्यक्तिशः नामूल्य न करता ज्या पद्धतीनं या ठिकाणी विषय सांगितला, आमच्या काकाश्रींनी सांगितलं स्वरूपाची कविता. आता माग सरू नका आणि म्हणा दोनाचे एक केले गुरुन स्वरूप दाखवले स्वरूप दाखवले. दोनाचं एक शिवाचं जीवपण जाऊन शिवाचं शिवपण ज्यांनी प्राप्त करून दिलं त्याला म्हणतात दोनाचं एक. जीव आणि शिव, जीव शिवातून ज्यांनी वजा केला, दोनाचं एकच केलं गुरुनं स्वरूप दाखवले. माझी वस्तू माझं भेटवली द्वैत निघून गेले. माझी वस्तू माझं भेटवली द्वैत निघून गेले. चार अवस्था अर्थात जागृती, स्वप्न, सुसुप्ती आणि तुर्या. स्थूल सूक्ष्म कारण महाकारणात नेले. 9 तास दिली व्रजा ब्रह्मर गुंफेत बसावले. इंद्रिय आणि दशमद्वारा सहित 9-10 दिली राजा. निश्चय 9ला नाही, दशमद्वारा सहित दिली राजा भ्रमर गुंफेत बसवले. 14, 52, 72, 64. 14 घाटीच्या खालचे 7 आणि घाटीच्या वरचे 7. 14 चक्र, 52 मातृका, 64 कला आणि 72,000 नाड्या. 14, 52, 72, 64 किरण भिरकवले. किरण भिरकवले. 21,600 जप हे राजे बात झाले. अजप जपणे उलट प्राणाचा तेथे मनाचा निर्धार असे. म्हणून 21,600 जप अजपात जावे. अजप दोनाचे एक केले गुरुनं स्वरूप दाखवले. माझी वस्तू मज भेटवली द्वैत निघून गेले. देह मिळून संपत जीव यशी म्हणती. स्थूल सूक्ष्म कारण
महाकारण आणि अतिकारण 5 देह मिळून एक पद. कोण पद? 3 पद. त्वंपद, तत्पद आणि अशीपद. त्वंपद म्हणजे जीव, तत्पद म्हणजे माया, अशीपद म्हणजे ब्रह्म. मास्तर थोडं इकडे या ना. तुम्ही तिकडे बरे नाही दिसत, या इकडे. तुमच्यावर लय जीव आहे माझा मापाच्या. या 5 देह मिळून त्वंपद जीव याशी म्हणती. कल्पना विद्या जीव कल्पना म्हणती नसून जाती. पुढे तत्पदाची दाखवली सद्गुरुना युक्ती. सद्गुरुना युक्ती 5 तत्व 3 गुण सरले विश्वरूपाने. काव्य रचना आत्मज्ञानी गणपत बाबांची. अखंड जग भगवान श्रीकृष्णानं अर्जुनाला विश्वरूप दाखवलं. भगवान श्रीकृष्णानं अर्जुनाला विश्वरूप दाखवलं. त्या विश्वरूपाचा अर्थ जग काय करीत असेल तो करीत. मग नद्या दाखवल्या का, डोंगर दाखवलं का, सूर्य दाखवला का, चंद्र दाखवला का, ब्रह्मांड दाखवलं. पण जे सद्गुरूनं शिष्याला दाखवलेलं विश्वरूप. विश्वरूप म्हणजे जग नाही. विश्वरूप म्हणजे दगड धोंड माती नाही. याला विश्वरूप म्हटलेले. आणि ते फक्त या जगात सद्गुरू शिष्याला दाखवतो. आणि म्हणून आत्मज्ञानी गणपत बाबा या ठिकाणी लिहितात असे अनंत विश्वरूप. एकच नाही. ते सद्गुरू शिष्याला दाखवतात. आणि ज्या वेळेला सद्गुरू शिष्याला अशा पद्धतीचं विश्वरूप दाखवतात काकाश्री, आणि ज्यांनी ते पाहिलंय त्यांची नोंद इतिहासानं ठेवलेली. इतिहासानं नोंद कोणाची ठेवली नाही. इतिहासानं नोंद ज्यांनी विश्वरूप पाहिलं त्यांची ठेवली. अशी विश्वरूप कोणी कोणाला दाखवलं? निवृत्तीरायानं बावलीला, बाबाजी चैतन्यानं तुकाराम महाराजांना, जनार्दन स्वामीनं नाथबाबाला. म्हणून माग कीर्ती राहिली, नाही तर आली कोटून कोटीन रडावा कोणासाठी. आणि म्हणून आत्मज्ञानी गणपत बाबा ठोस प्रवास सांगतात असे अनंत विश्वरूप निर्गुण पुरुषाला रचले. निर्गुण पुरुष सच्चिदानंद, निर्गुण पुरुष सच्चिदानंद तयापासून झाला निबंध, तयापासून झाला निबंध. निबंध एकाचे आनंद व्हावे याला म्हणे तत्वाद.
पद ब्रह्म दाखविला पटवल भेद भेद सद्गुरु बोलले तिन्ही पदाचा स्वयंनाद सद्गुरु बोलले तिन्ही पदाचा स्वयंनाद पद जीव तत्पद माया नाशी पद ब्रह्म आणि या ठिकाणी म्हटलं सद्गुरु बोलले तिन्ही पदाचा स्वयंनाद तिन्ही पदाचा स्वयंनाद तारक पद चौथ गुरुमुख गुरुमुख विमान अनुभव पंखा सत्य विचार शिका झिनानाद आत्मज्ञानी गणपत बाबांना त्यांनी केलेलं जी रचना आहे त्या रचनेला हेडिंग दिलं अविनाश पारक पद आणि म्हणून या ठिकाणी म्हटलं गुरुमुख म्हणजे काय गुरुचा चेहरा नाही बघायचा गुरुची प्रतिमा नाही पाहायची गुरुमुख ज्याला कळलं गुरुमुखातून निघालेली जी वाणी आहे ती वाणी विश्वाची निर्मिती जिथून झाली कारण ही भीती का नाही इतकं सोपं नाही कारण महाराष्ट्रामध्ये या शहराला कोणी म्हणत असेल पोट भरते पोटासाठी करते अरे बाबा ही मंडळी किती काट्या कुप्यातून प्रवास करते तुम्हाला काय माहिती आहे त्याला घासावं लागते घासून शाहीर तयार होतो त्याला तपस्या करावं लागते वाचावं लागते पाहावं लागते अनुभवावं लागते कारण हा मेवा काही मोकार मिळत नाही कोणालाही मिळत नाही आणि म्हणून तारक पद चौथ गुरुमुख गुरुने ठसवले आनंद माद होती जाती द्वैत निघून गेले दोनचे एक केले गुरुनं स्वरूप दाखवले अविनाशी ज्याचा नाश होत नाही ज्याला उपाधी नाही मगाचं तुमच्या भाषेत ज्याला उपाधी नाही जे अचळ अमळ आढळ निराकार निर्गुण अव्यक्त अविनाशी ज्याला जळ नाही ज्याला मळ नाही ज्याला ढळ नाही ज्याला आकार नाही ज्याला गुण नाही वैखरी वाच्याने ज्याचं वर्णन पूर्ण होऊ शकत नाही अविनाशी ज्याचा नाश होत नाही
तुमची वस्तू शस्त्रानं तुटत नाही, अग्नी जळत नाही, पाण्यात उडत नाही, वाऱ्यात वाहत नाही, हातात धरता येत नाही, लांब जात नाही आणि हृदयातही मात नाही, आत बाहेर असून जो दिसतच नाही आणि जवळच असून ज्याला धरताच येत नाही, ती वस्तू तुमच्या माझ्याजवळ, नुसती तुमच्या माझ्याजवळ नाही, विश्वव्यापक आहे. जेथे जातो तेथे तो माझा संगात. आणि तुमच्या पायाची शपथ घेऊन सांगतो, तुम्हाला मला मिळणारा श्वास एवढी तुमची माझी जहागिरी आहे, बाकी सगळी फुगिरी आहे. त्या श्वासात नाम आहे, नाम. नाम श्वासात आहे आणि नाव वाचेत आहे. म्हणून जामदार भंगवाणीमध्ये लिहितात, नका म्हणून नाही नाही, देव आहे सर्व ठाई, अशी जागा कोठे नाही, अशी जागा कोठे नाही, जिथे माझा देव नाही. अशी जागा कोठे नाही, जिथे माझा देव नाही. देव आहे सर्व चराचरात, देव आहे सर्व चराचरात, पांडुरंग वास करतो माझ्या हृदयात, पांडुरंग वास करतो माझ्या हृदयात, हृदयात पांडुरंग वास करतो माझ्या हृदयात. प्राण्यात शोधून पाहे, प्राण्यात शोधून पाहे, भाव तसा देव आहे. प्राण्यात शोधून पाहे, भाव तसा देव आहे. मनी नाही भाव त्या भक्तीमध्ये सार काय, मनी नाही भाव त्या भक्तीमध्ये सार काय. नामा म्हणे शोधून पाहे, नामा म्हणे शोधून पाहे, नामा म्हणे शोधून पाहे. प्रभू चरणात पांडुरंग वास करतो माझ्या हृदयात. आणि म्हणून आत्मज्ञानी गणपती लिहितात, असे अनंत विश्वरूप निर्गुण पुरुषानं रचले. निर्गुण पुरुष सच्चिदानंद यापासून झाला अभंग, पासून झाला अभंग. अभंग निर्गुण पुरुष सच्चिदानंद यापासून झाला निभंग, पासून झाला निभंग. निबंध म्हणजे इतिहास. एकाचे आनंद व्हावे याला भरती गंमत. पुढे शिवग ब्रह्म दाखविला पटविला भेद. सद्गुरु बोलले तिन्ही पदाचा संवाद. बालक पद चौथ गुरु
ठसवले अनंत ब्रह्मांड होती जाती द्वैत निघून गेले बालक पाद सदा अविनाशी प्रकाश पवित्र अचल अमल आढळ अविनाश स्वरूप स्वतंत्र सद्गुरूचे क्षेत्र